चला नमस्कार. टीईटी संदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. जे काय टीईटीचं प्रकरण आहे यापूर्वीचं, तर या प्रकरणा वरिष्ठ पीठाकडे ते पाठवलेलं आहे आणि त्याच्यावर फेरविचार जी काय याचिका केली होती ती ऍक्सेप्ट केलेली आहे, स्वीकारलेली आहे. आजचा जो काय टीईटीचा निर्णय झालेला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन आहे, सबस्क्राईब नसेल पटकन दिशी सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. टीईटीच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय आहे. काय प्रकरण आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती टीईटीच्या संदर्भामध्ये, परंतु जी काही याचिका होती फेरविचार याचिका ती कोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण वरिष्ठ पीठाकडे पाठवले. त्याच्यात काय म्हटलेलं आहे ते पण पाहणं खूप गरजेचं आहे. बघा, नंबर 1 पाहिलं असेल तर टीईटी अनिवार्यता होती. ठीक आहे, टीईटी अनिवार्यता संदर्भामध्ये महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने प्रकरण हे वरिष्ठ पीठाकडे पाठवलं आहे. आता सविस्तर होणार असून ही जी काही सुनावणी आहे ही सुनावणी संपूर्ण सविस्तरपणे होणार आहे. पूर्ण देशात 1ली ते 8वी, बघा पूर्ण देशामध्ये पूर्ण भारतामध्ये इयत्ता 1ली ते 8वी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकणाऱ्या जे काही शिक्षक आहेत या शिक्षकांना सरकारी शाळेतले शिक्षक असतील हे सगळ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात काय टीईटी ही अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. अगोदर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य आहे. आता हा जो निर्णय, या निर्णयाला आव्हान दिलं होतं आणि आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता काय केलं सर्वोच्च न्यायालयाने मोठी जे काय पीठ आहे, ठीक आहे, मोठं पीठ जी सुनावणी आहे ती सुनावणी केली जाणार. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अगस्टिन जॉर्ज मोशिहा यांच्या पीठाने सांगितले की, आता काय सांगितले यांच्या पीठाने बघा पुढे दिले तुम्हाला, या याचिकेत अनेक कायदेशीर प्रश्न आणि पैलू आहेत. जी काय टीईटीची याचिका आहे त्या याचिकेमध्ये अनेक कायदेशीर प्रश्न आणि पैलू आहेत. त्यामुळे हे पीठ या प्रकरणाला अशा इतर समान प्रकरणासोबत सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीशांना किंवा मुख्य न्यायाधीशाकडे अग्रसारित करते. त्यामुळे वरिष्ठ पीठांची स्थापना, त्यामुळे काय वरिष्ठ पीठांची स्थापना करून या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूवर विस्तृत सुनावणी केल्याच्या नंतर त्या कायदेशीर प्रश्नाचं उत्तर दिलं जाऊ शकेल असं म्हटलेलं आहे. आणि परत खाली दिलेलं आहे, याआधी झाली होती सुनावणी, याआधी उत्तर प्रदेश आणि काही राज्यामध्ये टीईटीच्या अनिवार्यतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने असं परीक्षा संपूर्ण देशात घेण्याचा आदेश दिला होता टीईटी. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या पीठाने या प्रकरणामध्ये आपला निर्णय सुनावला आहे. काय आहे टीईटीचा नियम, तर यांच्या अनुसार वर्ग 1 ते 8 पर्यंत जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आहे या सर्व शिक्षकांना टीईटी पास करणं हे अनिवार्य आहे. हा नियम 2011च्या नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकावर लागू आहे. ज्यांनी टीईटी पास केलेली नाही त्यांना 2 वर्षाच्या आत टीईटी पास करणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांना अनिवार्य सेवानिवृत्ती घेणं त्या ठिकाणी लागेल. जे शिक्षक सेवानिवृत्तीसाठी जवळ आहेत आणि ज्यांची नोकरी 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना या नियमामध्ये सूट देण्यात आलेली आहे असं त्या ठिकाणी हे संपूर्ण अगोदरचं प्रकरण आहे. परंतु जर त्यांना पदोन्नती पाहिजे असेल तर प्रमोशन पाहिजे हवे असेल तर टीईटी पास करणे आवश्यक आहे. मोठा निर्णय आहे. टीईटी शिवाय शिक्षकांना पदोन्नतीवर बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक
तसंच अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य ठरवण्यात आली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार आता फक्त टीईटी पात्र शिक्षकांनाच मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती मिळू शकणार आहे। ज्या शिक्षकांकडे पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा ज्येष्ठता आहे पण टीईटी पात्रता नाही, त्यांना पदोन्नती मिळणार नाही असं सांगितलंय। केंद्र प्रमुखाच्या 50% पदांची भरती सरळ सेवा आणि उर्वरित 50% पद हे पदोन्नतीच्या माध्यमातून भरली जातात। विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठीही हाच नियम लागू आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या आदेशाच्या नंतर सध्या मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे। ठीक आहे। फेरविचार याचिका बघा, ही महत्वाचे आहे। सगळ्यात महत्वाचं फेरविचार याचिका ही जी आहे याच्यामुळे थोडा बदल होणार आहे। फेरविचार याचिका सुनावणी दरम्यान 2 न्यायाधीशांनी टीईटी बाबत फेरविचार याचिका मोठ्या खंड बेंचकडे वर्ग केली आहे। 7 पेक्षा जास्त न्यायाधीश बेंच निर्णय घेतील। बघा, आता ही जे फेरविचार याचिका आहे ती एक 7 पेक्षा जास्त न्यायाधीश आहेत त्या बेंचकडे वर्ग करण्यात आलेले आहे। ते सविस्तर या गोष्टीवर चर्चा करतील, त्यांचे काय निर्णय असतील, ठीक आहे, वादविवाद होतील आणि त्याच्यानंतर ते फायनल निर्णय देतील। तो फायनल निर्णय आल्याच्या नंतर मग सर्वोच्च न्यायालय तो निर्णय देईल। संविधान, कायदा, मूलभूत हक्क होणारे परिणाम याबाबत तपासले जातील आणि फेरविचार याचिका फेटाळली नाही ही समाधानाची बाब आहे। फेरविचार याचिका केली ती फेटाळली नाहीये आणि वरिष्ठ वर्गाकडे जे काय 7 पेक्षा जास्त जिथं न्यायाधीश आहे त्या बेंचकडे ती वर्ग करण्यात आलेली आहे। मग हे बेंच जो आहे फायनल रिझल्ट देईल आणि तो फायनल रिझल्ट सगळ्यांना मान्य असेल, यात काही शंका नाही। फक्त आता टीईटी चे अनिवार्य होईल, ठीक आहे, टीईटी अनिवार्य, टीईटी अनिवार्य जी आता फेरविचार याचिका आहे तर तो जो बेंच आहे तो बेंच जो काही निर्णय देणार आहे त्याच्यानंतर मग इयत्ता 1ली ते 8वी सर्व शिक्षकाला 2011च्या नंतर जे कुठले शिक्षक म्हणून लागू झालेत, रुजू झाले, त्यांना सध्याच्याला अनिवार्य आहे। तो बेंच जो काय निर्णय देईल त्याच्यानंतर याच्यामध्ये संपूर्ण गोष्टीचं सविस्तर चर्चा करतील आणि मग त्यांना जे काही योग्य वाटेल त्यानुसार फायनल रिझल्ट देतील। टीईटी सगळ्यांना अनिवार्य आहे का, ठीक आहे, मग खाजगीला आहे का, इतर संस्थाला आहे का, त्या संदर्भात असेल तर सध्याच्याला याला साधारणतः खूप वेळ लागेल। परंतु सध्याच्याला ही काय टीईटीचं प्रकरण आहे ते वरिष्ठ बेंचकडे काय केलेले वर्ग करण्यात आलेला आहे। हा रिझल्ट आहे, कधीचा आहे, कालचाच आहे, ठीक आहे। ओके, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि याच प्रकारच्या नवीन महत्त्वाच्या टीईटीच्या संदर्भाच्या अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा। त्यासोबत तुमचे टीईटीचं मानसशास्त्राचं लेक्चर उद्यापासून होईल, ठीक आहे। दिवाळीमुळे होणार नाही परंतु रेग्युलर तुमचे मानसशास्त्राचे होतील। आजपर्यंत मानसशास्त्रावर कशा प्रकारे क्वेश्चन विचारले ते सुद्धा आपण सगळे याच आपल्या चॅनलवर घेणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून द्या।